नमस्कार, मी डॉक्टर उत्तम करमाळकर. आज आपणाला पूर्वी नि आता नेमकं काय सत्य याचीच गोष्ट सांगणार आहे. मला एक गोष्ट कधीच समजली नाही. हे कलाकार किंवा अभिनेत्री असं नेमकं काय काम करतात की त्यांना प्रत्येक चित्रपटासाठी 50 कोटी 100 कोटी असे मिळतात. ज्या देशामध्ये अव्वल शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंता, प्राध्यापक, अधिकारी यांना वर्षाला 10 लाख ते 20 लाख रुपये मिळतात, त्या देशात एक चित्रपट अभिनेता वर्षाला 10 कोटीपासून ते 100 कोटी रुपये कमावतो. शेवटी तो करतो काय? देशाच्या विकासात त्याचं योगदान नेमकं आहे तरी काय? देशातील सर्वोच्च शास्त्रज्ञ होण्यासाठी कदाचित 100 वर्ष लागतील. आज ज्या 3 क्षेत्रांनी देशाच्या नव्या पिढीला भुरळ घातली ती म्हणजे चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण. या तिन्ही क्षेत्रातील लोकांची कमाई आणि प्रतिष्ठा सर्व मर्यादेपलीकडं आहे. ही तिन्ही क्षेत्र आधुनिक तरुणांचे आदर्श आहेत, तर त्यांच्या विश्वासार्हतेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज आणि वेश्या व्यवसाय, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग, गुंडगिरी आणि राजकारणात भ्रष्टाचार, या सगळ्यामागं पैसा हेच मुख्य कारण आहे. आणि हा पैसा आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आपलेच पैसे जाळून आपण आपलंच नुकसान करत आहोत. 70-80 वर्षापूर्वीपर्यंत प्रसिद्ध कलाकारांना सामान्य मानधन मिळायचं. 30-40 वर्षापूर्वीपर्यंत क्रिकेटपटूंची कमाई ही विशेष नव्हती. 30-40 वर्षापूर्वीपर्यंत राजकारणात एवढी लूट होत नव्हती. हळूहळू त्यांनी आम्हाला लुटायला सुरुवात केली. आम्ही आनंदाने लुटत राहिलो. या माफियांच्या तावडीत अडकून आपण आपल्या मुलांचं, देशाचं भविष्य उद्ध्वस्त करत आहोत. 50 वर्षापूर्वीपर्यंत इतके अश्लील आणि फालतू चित्रपट बनत नव्हते. क्रिकेटपटू आणि राजकारणी इतके अहंकारी नव्हते. आज ते आपले दैवत झाले आहेत. एकदा व्हिएतनामचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हो ची मिन भारतात आले असताना भारतीय मंत्र्यांच्या भेटीत त्यांनी असं विचारलं की तुम्ही काय करता? त्यावेळेला ते म्हणाले आम्ही राजकारण करतो. आता हे उत्तर ते समजू शकले नाहीत, म्हणून त्यांनी पुन्हा विचारलं म्हणजे तुमचा व्यवसाय नेमका आहे तरी काय? राजकारण हा आमचा व्यवसाय, पेशा आहे. हो ची मिन जरा वैतागले आणि म्हणाले कदाचित तुम्हा लोकांना माझा अर्थ समजला नसेल. मी पण राजकारण करतो, पण व्यवसायाने मी शेतकरी आहे. मी शेती करतो. शेतीतूनच माझा उदरनिर्वाह चालतो. सकाळ संध्याकाळ मी माझ्या शेतात जातो. मी काम करतो. राष्ट्रपती या नात्याने मी दिवसा देशाची जबाबदारी पार पाडतो. जेव्हा हो ची मिन यांनी पुन्हा तेच विचारलं तेव्हा शिष्टमंडळातील एक सदस्य खांदे उडवत म्हणाले राजकारण हा आमचा व्यवसाय आहे. याला भारतीय नेत्याकडे उत्तर नव्हतं, हे स्पष्ट आहे. भारतातील 6 लाखाहून अधिक लोकांच्या रोजीरोटीला राजकारणाचा आधार असल्याचं नंतर एका सर्वेक्षणातून समोर आलं. आज हा आकडा कोटीवर पोचला आहे. काही महिन्यापूर्वी जेव्हा युरोप करोनाने उद्ध्वस्त होत होता, डॉक्टरांना सलग अनेक महिने थोडीशी सुटी मिळत नव्हती, तेव्हा एक पोर्तुगीज डॉक्टर रागाने म्हणाला जा रोनाल्डोकडे, त्याला लाखो डॉलर्स देणार पाहण्यासाठी मला फक्त काही हजार डॉलर्स मिळतात. ज्या देशात तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षण तज्ज्ञ नसून अभिनेते, राजकारणी, खेळाडू असतील, त्यांची स्वतःची आर्थिक प्रगती होईल, पण देशाची कधीच प्रगती होणार नाही. यावर माझा ठाम विश्वास आहे. सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या देश नेहमीच मागासलेला राहील. अशा देशाची एकता आणि अखंडता नेहमीच धोक्यात राहील. ज्या देशामध्ये अनावश्यक आणि असंबंध क्षेत्राचा दबदबा वाढत राहतो
तो देश दिवसेंदिवस कमकुवत होत जातो. देशात भ्रष्ट आणि देशद्रोही लोकांची संख्या वाढतच जाणार आहे. प्रामाणिक लोक उपेक्षित राहतील, त्यांना कठीण जीवन जगण्यास भाग पाडलं जाईल आणि प्रतिभावान, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, समाजसेवक, लढाऊ, देशभक्त नागरिक तयार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण वातावरण तयार करणं आवश्यक आहे. धन्यवाद.